तर फॉर्च्युनर आणि थार ताब्यात घेण्यात आले आहेत। दोन अलिशान गाड्यांचा शोध सुरू होता। राजेंद्र हगवणे सून वैष्णवीच्या मृत्यूनंतर 7 दिवस फरार होता। हगवणे फरार असताना पुणे, सातारा, कर्नाटकात मुक्कामी होता। त्यानंतर त्याच्या या दोन अलिशान गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत। फॉर्च्युनर आणि थार या दोन्ही गाड्यांमधून राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलांना प्रवास केलेला होता। त्यानंतर फॉर्च्युनर थार ताब्यात घेण्यात आली आहे। हगवणे फरार असताना पुणे, सातारा, कर्नाटक या ठिकाणी मुक्कामी होता। हगवणे पिता पुत्रांनी वापरलेल्या आलिशान फॉर्च्युनर आणि थार गाड्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ठाण्यात आहेत। हीच ती फॉर्च्युनर गाडी जी हगवणेनं वैष्णवीच्या कुटुंबाकडून हुंड्यात घेतली होती। हीच ती थार गाडी ज्यानं हगवणे पिता पुत्र पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं फरार झाले होते। पोलिसांकडून सासरा आणि दिरानं वापरलेली बलेनो आणि फोर्ड गाडीचाही शोध सुरू आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे हे गाड्या बदलत फरार होत होते। राजेंद्र हगवणे सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर 7 दिवस फरार होता। 17 मे रोजी राजेंद्र हगवणे वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी औंधमध्ये जिल्हा रुग्णालयात आला होता। गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच हगवणे फरार झाला। 16 मेला याच जिल्हा रुग्णालयात जी आहे तिची डेड बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी घेऊन येण्यात आली। त्याच वेळी दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मेला पोस्टमॉर्टम होत असताना राजेंद्र हगवणे जो आहे तो 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन याच जिल्हा रुग्णालयात आला। त्याला कुठंतरी कुणकुण लागले की आपल्यावर गुन्हा दाखल होत आहे, त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर गुन्हा दाखल होत आहे। या संपूर्ण ठिकाणी जो आहे तो त्याचा लपंडाव जो आहे तो सुरू होता। आरोपी राजेंद्र हगवणे मावळमधील पवनानगरमधल्या बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता। याच फार्म हाऊसवरून आरोपी राजेंद्र हगवणे हा थार गाडी घेऊन आला होता। हगवणे पिता पुत्र आणि फार्म हाऊसचा मालक एकमेकांना ओळखत नव्हते। हगवणेनं केलेल्या कृत्याची कल्पना नव्हती असं बंडू फाटक म्हणालाय। त्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, कारण माझ्या घरी मुलाचं लग्न आहे, त्या कार्यक्रम होता। 8 दिवस मी त्याच्यामध्ये बिझी होतो। त्याच्यामुळे राजेंद्र हगवणेने असे काही कृत्य केले याची मला बिलकुल कल्पना नव्हती। फरार हगवणे पिता पुत्र साताऱ्यातील पुसे गावातल्या शेतातही थांबले होते। ते 10-15 मिनिटं थांबले आणि इथून थांबून गेले। ते पाऊस पडत होता त्यामुळे थांबले। इथून आमचे आंबे वगैरे उतरायला चालले होते, एवढे थांबले, बाकी काय नाही। परत ते निघून गेले इथून। नाही, पण त्यांची काय ओळख कशी काय तुमची जरा थोडीशी माहिती द्या ना। ओळख म्हणजे बघते आमच्याकडे बैल होता त्यांचा, तुमचा राहुल जाधव, बापू जाधव पुशेगावकर, त्यांच्या बैल इथं आहे। ते त्यांच्यापाशी येतात जातात, नेहमी येत होते जात होते, एवढा संबंध, बाकी काही नाही। फरार काळात हगवणे पिता पुत्र 2 दिवस 2 रात्री सीमा भागात होते। कर्नाटकातील हेरिटेज रिसॉर्टमध्ये सुद्धा हगवणेंचा मुक्काम होता। हगवणेसाठी कर्नाटकचे माजी आमदार वीरकुमार पाटलांच्या मुलानं रूम बुक करून दिली होती। 19 तारखेला प्रीतम पाटील आले आमच्याकडे, अराउंड 9-9:30 असं आसपास, टायमिंग नक्की माहीत नाही। त्यांच्याबरोबर आणखीन 2-3 होते, खरं ते पण काय समोर आले नाहीत आमच्या। फक्त प्रीतम पाटीलच समोर आलेले, म्हणजे बुकिंग करायला।